तर मवियाचे तिन्ही उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला। तिन्ही उमेदवारांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केली आहे। त्यामुळे मवियाचे तिन्ही उमेदवार हे निवडून येतील। तसंच मुंबईमध्ये पाऊस आहे, त्यामुळे मतदानासाठी 1 तास वाढवून द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। तर अनिल देसाई यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सोबत खासदार अनिल देसाई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि 2022 ची पुनरावृत्ती होणार का असा एक सवाल उपस्थित केला जातोय। तर 2022 ची पुनरावृत्ती होणार का, कारण तेव्हा आपण बघितलं तर महाविकास आघाडीला खिंडार पडलेलं होतं। आता नक्की काय परिस्थिती होणार आहे, तुम्ही बदला घेणार आहात? महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार क्रॉस वोटिंगची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। तुमच्या संपर्कात काही महायुतीचे आमदार आहेत का? तरच शक्य आहे किंवा महाविकास आघाडीचे नेते उमेदवार निवडून येतील? महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी व्यवस्थितरित्या केली आहे त्यानुसार मतांची जुळवाजुळव व्यवस्थित दिसते आणि त्याप्रमाणेच मतदान होईल आणि तिन्ही उमेदवार निवडून। पाऊस पडतोय म्हणून वेळ वाढून द्यायला पाहिजे अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केलेली आहे। आपण केली होती, परंतु मला त्या बाबतीमध्ये कुठेही अजून चीफ इलेक्शन ऑफिसर जवळून काही आलेलं दिसत नाही आहे। आज आपण बघताय की पाऊस जनमान खूप जास्त दिसतोय आणि त्यामुळे काय होतं आहे, कारण ते करून द्यायला पाहिजे, कारण आमदारांना इथपर्यंत पोहोचणं आणि मतदानाचा हक्क बजावणं यासाठी 1 तासाची वेळ आपण जास्त मागितली होती।